एका गावात एक लहान मुलगा राहत होता. त्याचे नाव राजू होते. राजू खूप सक्रिय होता, पण त्याचा अभ्यास कमी होता. एके दिवशी त्याने आपल्या गावातील एका वृद्ध शिक्षकाकडे मदत मागितली. शिक्षकाने आधी राजूला त्याचा अभ्यास समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने राजूला एक खास तंत्र शिकवले, ज्यामुळे त्याची समज सुधारली. शिक्षकाने एके दिवशी राजूला एक पुस्तक दिले आणि म्हणाले, तू ते वाच आणि तू काय शिकलास ते मला सांग. राजूने पुस्तक खूप काळजीपूर्वक वाचले आणि त्याने शिक्षकांना त्याच्या आकलनाची परीक्षा दिली. शिक्षकाने राजूचे थोडे कौतुक करून त्याला आणखी प्रोत्साहन दिले. शिक्षकाने राजूला सांगितले की यशासाठी दररोज शिकण्यात बदल आवश्यक आहेत. त्याने राजूला वाट पाहण्याची कला शिकवली आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी योग्य वेळ येते हे सांगितले. राजूने शिक्षकांच्या शिकवणी काळजीपूर्वक ऐकल्या आणि त्या स्वीकारल्या. त्याने मेहनतीने आणि झोकून देऊन अभ्यास केला आणि एका वर्षात चांगले गुण मिळवले. या कथेतून आपण शिकतो की योग्य मार्गदर्शन आणि समर्पणाने प्रत्येक अडचणीवर मात करता येते. शिक्षणाला समर्पित शिक्षक आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आणि योग्य मार्गदर्शनाने प्रत्येक प्रयत्नात यश मिळवता येते.